नमस्कार. राज्यातील वर्ग 3 व वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांच्या वेतन देयक ई कुबेर प्रणाली संदर्भात महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेलं आहे. काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया. याकरिता प्रवीण यादव या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बंधूंनो, महाराष्ट्रातील जवळपास 50,000 लोक विविध कानाकोपऱ्यातून आपल्या चॅनलला बघतात. लवकरच आपण 50,000ची फॅमिली पूर्ण होणार आहोत. त्यामुळे जास्तीत जास्त विश्वसनीय बातम्याकरिता तुम्ही चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करूया. बंधूंनो, राज्यातील वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या वेतन देयक संदर्भात राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून 7 मे 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे. सदर परिपत्रक राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून माननीय संचालक लेखा व कोषागारे यांच्या प्रती सादर करण्यात आलेले आहे. सदर परिपत्रकानुसार जिल्हा परिषदेतील वर्ग 3 आणि वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या शिक्षक कर्मचारी वगळून वेतन देयकाचे प्रदान यापुढे ई कुबेर प्रणालीद्वारे करावयाच्या असल्याने पंचायत राज सेवार्थ टीमने सदर प्रणालीतील कर्मचाऱ्यांची माहिती ई कुबेर प्रणालीशी संलग्न करण्याची कार्यवाही करण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत पंचायत राज सेवार्थ टीमने ही टेस्टिंगसाठी फाईल लेखा कोषागार यांच्याकडे पाठवली असून यासोबत मॅपिंगसाठी बीम्स इंटिग्रेशनमध्ये कोणती अपडेट करण्याची आवश्यकता आहे याची माहिती देणे आवश्यक असणार आहे. पंचायत राज सेवार्थ प्रणाली ही ई कुबेर प्रणालीशी संलग्न करण्याकरिता व वरील सर्व तांत्रिक बाबीची पूर्तता होण्याकरिता काही कालावधी लागणार असल्याने सदर बाबीची पूर्तता होईपर्यंत पंचायत राज सेवार्थ प्रणालीमार्फत होणारी जिल्हा परिषदेतील वर्ग 3 वर्ग 4 कर्मचाऱ्यांच्या शिक्षक कर्मचारी वगळून वेतन देयके ही प्रचलित पद्धतीनेच स्वीकारण्याची सूचना सर्व जिल्हा कोषागारास विनंती केलेली आहे. याद्वारे हे शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय. 7 मे रोजीचा शासन निर्णय तुम्ही वाचू शकता. काय शंका असल्यास कमेंट्स करून नक्की या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर विनंती आहे चॅनलवर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.